जंगलातच लहानाचा मोठा झालेल्या टार्झनला आता जंगलात राहण्यासाठी गरज भासली आहे ती रेशन कार्डची, आणि म्हणून तो गेला एका सरकारी ऑफिस मध्ये. बघूयात त्याला रेशन कार्ड कशासाठी पाहिजे. येते आजची आपली पुढची जोडी आनंद नाडेक शिते. सरकारी ऑफिस मध्ये आयटम कोण आहेस तू? आयटम बॉय? आयटम बॉय? टार्झन आहे मी, टार्झन. हुंबा 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 हुंबा. नीट उभा राहा आधी. उभा राहा आधी नीट. कोण आहेस तू? टार्झन, टार्झन, जंगलातला टार्झन. जंगलात आहेस ना, मग इथे कशाला आलास? असं काय करताय तुम्ही? लोक जंगलात गेलात म्हणून मी इथे आलो. तिकडे तुमच्या लोकांनी येऊन मोठमोठ्या बिल्डिंगा बांधल्यात. मला वाटायचं जंगलातला एकटा मीच बिल्डर आहे. तू बिल्डर आहेस? मग बघायचंय? हे बघा. पोटाचं काय? पोटाचं लोकांच्या दंडाला बेडके येतात, तुझ्या पोटात बेडूक आलाय. त्याचं कारण पण तुम्हीच आहात. सगळी जंगलं तोडलीत माझी. पूर्वी मी कसा जंगलात व्यायाम करायचो, या झाडावरनं त्या झाडावर, त्या झाडावरनं त्या झाडावर. पण आता व्यायाम थांबला म्हणून थोडासा झाड झालोय मी. नाही तर काय, पूर्वी इतकी मज्जा यायची जंगलात, ह्या परंबीवरनं त्या परंबीवर, इकडनं तिकडे, दिवसभर नुसती लोंबा लोंबी. पण काय करणार, तिकडे आता मोठमोठ्या बिल्डिंगा बांधणार आहेत म्हणे, आणि मला सांगितलंय तिथे राहायचं असेल तर तुला रेशन कार्ड लागेल. म्हणून मी रेशन कार्ड घ्यायला आलेलं आहे. रेशन कार्ड द्या. ओ, म्हणजे तू आमचा नवीन बकरा आहेस तर. हो, कळलं. पूर्ण नाव काय तुझं? टार्झन. वडील काय करतात? ते कळप सोडून गेले. कळप करून गेले तसं म्हणायचंय का तुला? नाही, कळप सोडूनच गेले. शेजारच्या कळपातल्या एका माकडीना त्यांनी पटवलं आणि तिला घेऊन पळून गेले. हुप्प. मग तुझी आई? चुप्प. तिची जाम जळली ना. काय? शेपटी जळली ना तिची. आमच्या जंगलात कधीही वणवा पेटतो, मग जळली शेपटी. तुझ्या आईला शेपटी आहे? हो, म्हणजे काय, अशी झुपकेदार लांब छान शेपटी आहे माझ्या आईला. आमच्या कळपातले सगळे नर तिच्या शेपटीवर जाम मरायचे. आमच्याकडे एक कवी आहेत, कवी माडगावकर. कोण? माडगावकर. ते माडाच्या झाडावर राहतात म्हणून माडगावकर. त्यांनी तिच्यावर मस्त गाणं केलं होतं. जपून चाल मादी जपून चाल, जपून चाल मादी जपून चाल, वळा पाहणाऱ्या माकडाच्या जीवाचे. कळलं. मला एक खरं खरं सांग, तुझी आई माकडी नव्हती? होती काय, माझे वडीलही माकडच आहे. बरं ते सगळं जाऊ दे. मला सांग, तुझे शेजारी पाजारी? अरे कितीतरी आहे. कोण? माझ्या शेजारी एक शिंगी गेंडा राहतो, पलीकडे अस्वल आहे, काही काही हरणं सुद्धा आहे. पण मला हरणं अजिबात आवडत नाही. हरणं मला पण अजिबात आवडत नाही. माणसाने नेहमी जिंकायला पाहिजे. अहो तशी हरणं नाही तो. हरणं हरणं हरणं. हा मोर आहे. हो का? हरणं कसं दाखवतात तुम्ही? हा हत्ती आहे. हो करतोय ना मी, करतोय. हरणं म्हणजे हरिण. का नाही आवडत? का आवडत नाहीत म्हणजे काय? मी दरवेळेला पाल्याची चड्डी घातली की ताबडतोब कुरतरतात आणि निघून जातात. मी तसाच दरवेळेला पाला शोधत फिरतो. मी पाला कळलं कळलं कळलं. ती मला अजिबात आवडत नाही. आणि ह्या वेळेला मी त्यांची सॉलिड जिरवलेली आहे. कशी कशी कशी? पलीकडच्या घळीमध्ये एक बिबट्या मरून पडला होता, त्याची साल काढली आणि ही बघा नवीन चड्डी करून घालून आलेलं आहे. ओके ओके, बरं कळलं. आहे की नाही? कळलं नवीन चड्डी. कळलं मला. मला सांग, तुझे कोणी नातेवाईक वगैरे? नातेवाईक म्हणजे तुझ्या बरोबर असणारे रे? हो असतात ना. माझ्या बरोबर नेहमी एक नाग असतो. नाग? हो हो. मग आता कुठे आहे तू? तुमच्या ऑफिस मध्ये फिरायला गेला असेल कुठेतरी. आमच्या ऑफिस मध्ये नाग आहे? ए नाग, मुस्कटावी नागाला बोलवते. नागाला कोणी करून बोलवता? मग नाग नाग नागोबा नागोबा असं म्हणायचं नाही. मला सांग, तुझ्याकडे ऍड्रेस प्रूफ आहे का? म्हणजे काय? पत्ता पत्ता. हो, पत्ता पत्ता एकत्र करूनच चड्डी करायचो मी. अरे पण आता मी घातली ना नवीन चड्डी. असं काय? कळलं रे. सारखी सारखी तुझी चड्डी काढू नकोस तू. तुझ्याकडे जर पत्ता नसेल तर आम्ही तुला रेशन कार्ड कसं देणार? नका करू हो असं. मला तिकडे परप्रांतीय म्हणतील, जंगलादेशीय परप्रांतीय. तुला रेशन कार्ड हवंय? हो. तू त्या काउंटरवर जा तिकडे. ओके.
रेशन कार्ड द्या. रेशन कार्ड. त्याच्यासाठी बर्थ सर्टिफिकेट पाहिजे. काय लागेल? बर्थ सर्टिफिकेट, जन्माचा दाखला पाहिजे. तो कुठे मिळेल? तो या काउंटरवर. तिकडे. जन्माचा दाखला द्या. अरे हो, त्याच्यासाठी हयात असल्याचं सर्टिफिकेट पाहिजे की रे. म्हणजे? अरे म्हणजे तू जिवंत असल्याचं सर्टिफिकेट पाहिजे की रे. अहो मी जिवंतच आहे. अयो कशावरून? हा काय एवढा असा उघडा बंब तुमच्या समोर उभा आहे ना? अय्यो तसं चालत नाही हो. त्याच्यासाठी तू जिवंत असल्याचं दाखला पाहिजे की रे. मग तो दाखला कुठे मिळेल? अय्यो त्या काउंटरवर. अहो सारखं इथे तिथे. मी हयात असल्याचा दाखला द्या हो. वी नीडेड रेशन कार्ड पाहिजे. तुम्हाला काय हवंय? रेशन कार्ड नीडेड पाहिजे. पण ते मला कधी मिळेल? हा? मला कधी मिळेल? ब्लडी फॅट काउंटर. गो टू दॅट काउंटर. दॅट काउंटर? Yes. अहो काय सारखं फिरवताय? भाई मला रेशन कार्ड द्या हो. अरे तू परत आलास? काय आहे, मला पारंब्यांवर लोंबायची सवय आहे. हे असं लोंबी नाही होत. मला द्या ना रेशन कार्ड. बरं 1000 रुपये दे, रेशन कार्ड घेऊन जा. मी टार्झन आहे, माझ्याकडे कुठून पैसे असणार? तुझ्याकडे पैसे नाही? नाही. मग सरकारी ऑफिस मध्ये तू काय करतोय? अगं. जा आणि जंगलातच राहा आणि जंगलादेशीय परप्रांतीय म्हणून राहा. चल जा. ए दे दे कार्ड दे कार्ड दे कार्ड दे दे मुझे कार्ड दे 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 कार्ड दे कार्ड दे कार्ड दे दे रेशन कार्ड दे दे कार्ड दे कार्ड दे कार्ड कार्ड रेशन कार्ड. वाह, क्या बात है, क्या बात है. आणि आनंद सर आज एकदम सलमान खान स्टाईल मध्ये एंट्री टीआरपी वाढवलाय. आपल्याला वळायचंय परीक्षकांकडे. स्वप्नील सर कसा वाटला हा act? टार्झन असं नसतं. असा येतो का टार्झन आनंद? टार्झन काय थोडा जाडा झालाय. माझं जरासं पोट सुटलं असं म्हणाल तो. आणि ती म्हणजे बेडू काय पोटात. असं नसतं रे टार्झन. मला वाटतं मी माझ्या उभ्या हयातीत ह्याच्यापेक्षा जास्त क्यूट टार्झन कधीच बघितला नाहीये. पूर्ण मजा घेत होता तो. असा उघडा वागडा नाचत होता. असा जोर मला सांग का मजा येणार नाही? त्याचा एअर कंडिशन ड्रेस आहे. जोक सपाट आनंद. ज्या कन्व्हिक्शनने तू हा परफॉर्मन्स केलास, ज्या कन्व्हिक्शनने तू हे कॅरेक्टर उभं केलंस, त्याच्यासाठी खूप गट्स पाहिजेत. एक अभिनेता म्हणून स्वतःच्या स्किलवर कॉन्फिडन्स पाहिजे आणि तो तुझ्यात खच्चून भरलेला आहे. आणि मला वाटतं की म्हणूनच हा आगळा वेगळा टार्झन तू कॅरी करू शकलास. त्याच्याबद्दल तुझं मनपूर्वक अभिनंदन. क्षिती, तू तेवढ्यातल्या तेवढ्या 4-5 वेगळी बेअरिंग्स आम्हाला दाखवलीस आणि पुन्हा एकदा तुम्ही दोघांनी प्रूव्ह केलं की तुम्ही या टॉप 4 या फायनलिस्ट 4 मध्ये का आहात. आज तुमच्या परफॉर्मन्स मधनं पुन्हा एकदा आम्हाला असं वाटलं की येस, हे टॉप 4 फायनलिस्ट आमचे आहेत. सो हॅट्स ऑफ, गुड जॉब बोथ ऑफ यू. निर्मितीताई मला आवडला. गोलमटोल गोलू गोलू टार्झन मला खूप आवडला. मला एकच सांगायचं, मला ना तुमची जोडी राहुल द्रविड सारखी वाटते. मॅच कोणती असो, पिच कोणताही असो, तो आपला स्कोर करून जातो. शांतपणे येता आणि तुम्ही आपला स्कोर करून जाता आणि असाच करत राहा तुमच्या फायनलच्या मॅच पर्यंत. ऑल द बेस्ट. आनंद, तुला कोणी सांगितलं की तुला बग्स बनी टीथ आहेत म्हणून? आणि आज त्या टार्झनच्या गेटअप मध्ये ते इतकं स्टँड आउट होतंय की तुला बघ. एकदा हास आनंद. किती गोड. गॉड ब्लेस यू, गॉड ब्लेस यू. क्या बात है आनंदजी. तेव्हा तुम्हाला फायनल साठी आणि खूप सारे SMS मिळावेत यासाठी मनापासून शुभेच्छा. थँक्यू.